पूजन घालू लोटांगण महाद्वारे. कीर्तनापूर्वी थोडासा परिहार. सालावादप्रमाणे सलग 6व्या वर्षी या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवाचं नियोजन खटोड प्रतिष्ठाननी केलं बीड येथील. आणि त्यातील 15 दिवसाचा हा महोत्सव आहे. त्यातील दुसऱ्या दिवशी मला कीर्तन शिवेचं निमंत्रण दिलं. त्यामुळं तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा लाभ मला झाला. महत्त्वाचं म्हणजे मी कुठं राज्यस्तरीय कुठं जिल्हास्तरीय अशा ठिकाणी कीर्तन करत नाही आणि आणखीन केलं नाही. माझी पहिली वेळा इथं करायची आणि बीडलाही केव्हा आलो नाही. याच्या पुढं गेलो पण इथं आलो नाही. पहिल्यांदा आलो. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये माझ्यापेक्षा कितीतरी ज्ञानी कितीतरी पदव्या प्राप्त झालेली महाराज मंडळी कीर्तनाला आहेत. कालच रामरावजी महाराज ढोक यांचं कीर्तन झालं. अशा वरिष्ठ महाराजांच्या कीर्तनाच्या महोत्सवामध्ये मला एक छोट्याशा कीर्तनकाराला कीर्तनाची संधी मिळाली. मी सर्व गोष्टीमध्ये छोटा आहे. उंचीलाही छोटा, असायलाही छोटा, दिसायलाही छोटा आणि ज्ञानालाही छोटा. नाही मज ज्ञान नेनोबा साधन फक्त करीतो भजन भोळ्या भावे. भोळ्या भावे भजन करायचं माझं काम आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर काही बोलताना चुकी झाली, आता तुम्ही सुद्धा मोठ्या कीर्तनकाराची कीर्तन ठेवता, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सुद्धा भरपूर विद्वान आहात. आणि श्रोते म्हणजे महेशाच्या मूर्ती असतात आणि महेशाला कमी ज्ञान नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी तो दुबळा अर्चित तशी भक्ती. मौलीनी ज्ञानेश्वरी चिंतन केलेलं आहे. त्या न्यायाप्रमाणे तुम्ही शंकर आहात म्हणजे महादेव आहात, माझ्यापेक्षा विद्वान आहात आणि मी सर्वच गोष्टीत लहान आहे, छोटा आहे. जर बोलताना काही चुकी झाली असली तर म्हणजे होईल तर क्षमा असावी. आणि वरिष्ठांच्या यादीत माझं पहिलं कीर्तन आहे मोठमोठ्या महोत्सवामध्ये. त्या निमित्तानं तुकोबारायांच्या गाथ्यातील 5 चरणाचा प्रतिज्ञापर प्रकरणातील हा अभंग सेवेसाठी उत्कृष्ट असा अभंग आहे. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. आजच्या कीर्तन सेवे करता घेतलेल्या अभंगात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवंता पुढं प्रतिज्ञा करतात. प्रतिज्ञा. आता प्रतिज्ञा कुणासमोर करावी हाही एक प्रश्न असतो. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. प्रतिज्ञा तुकोबारायांनी जगत जनिता असा असणारा पांडुरंग परमात्मा, जो जगाला पोसतो, जो जगाला म्हणजे सर्व जीवांना जन्माला घालतो, तोच मारतो, त्याच देवासमोर मी जन्म घेईन अशी प्रतिज्ञा केली. आणि एवढंच नाही, जन्माला येऊन काय काय करीन याची सुद्धा प्रतिज्ञा पहिल्या आणि दुसऱ्या चरणात महाराजांनी केलेली आहे. पण जेव्हा देवानी महाराजांना विचारलं, म्हणले महाराज जी तुम्ही प्रतिज्ञा सध्या माझ्या समोर करत आहात ती प्रतिज्ञा केल्यानं तुम्हाला प्राप्त काय होईल? म्हणजे मला काही प्राप्त होणार नाही देवा, पण मी या जीवनामध्ये किंवा ही प्रतिज्ञा केलेली अशी जर तू माझी प्रतिज्ञा पूर्णत्वाला नेली तर मला खूप लाभ होईल. म्हणजे काय होईल त्याचं चिंतन महाराजांनी 3ऱ्या चरणात केलेलं आहे. बघ महाराजांना देवाने विचारलं, म्हणजे महाराज हे करण्यासाठी तुम्ही सायास तर नाही करणार? म्हणजे अजिबात सायास करणार नाही. मग महाराज जन्म घेणं तर सायास आहे, मग जन्म घेईन म्हणता, मग हा सायास नाही का? म्हणजे हा सायास नाही. त्याचं कारण काय ते 4थ्या चरणात चिंतन केलं आणि महाराजांना देवाने विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही हे चिंतन करता हे बरोबर आहे, म्हणजे मला एवढं सांगता हे प्राप्त होईल ते प्राप्त होईल. महत्वाचं म्हणजे ही प्रतिज्ञा जी तुम्ही अभंगात केलेली आहे 4 चरणामध्ये, एवढी जर मी पूर्णत्वाला नेली तर तुम्हाला काय प्राप्त होईल? महाराजांनी म्हटलं या जन्मात जे मला प्राप्त झालंय तेच पुढल्या जन्मात प्राप्त होईल. पुढल्या जन्मात म्हणजे या जन्मात काय प्राप्त झालं ते 5व्या अर्थात शेवटच्या चरणात महाराजांनी चिंतन केलेलं आहे. घेईन मी जन्म
याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. बघा, अभंगाच्या सुरुवातीला देवा असा शब्द आहे. तुकोबारायचं आणि देवाचं या अभंगामध्ये संवाद आहे. देवा हे संबोधन आहे आणि शेवटी होय सांगू आईशी तुका म्हणे. तुका म्हणे म्हणजे तुकोबाराय देवासोबत या अभंगात संवाद करतात. आपल्याला थोडंसं अगोदर चिंतन करायचा प्रश्न असा आहे, महाराज जन्म घेईन म्हणतात, पण कुणासमोर? देवासमोर. हे कसं शक्य आहे? का? जीव म्हटला की जन्मन मरण, जन्मन मरण, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं हे तर ठरलेलं आहे. जन्मायचं, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जेवढी कर्म केली, जन्म मेल्यानंतर, मरण पावल्यानंतर, आयुष्यभरात जेवढी कर्म केली तेवढ्या कर्माची फळं भोगण्यासाठी दोन ठिकाण आहे. एक स्वर्ग आहे, दुसरा नरक आहे. पुण्य केला असेल तर स्वर्गात जायचं, पाप केला असेल तर नरकात जायचं. अर्थात सत्कर्म केला असेल तर स्वर्गात जायचं, दुष्कर्म केला असेल तर नरकात जायचं. जेवढं दुष्कर्माचं पाप आहे तेवढं पाप जेवढा साठा आहे ते किती का असना तेवढे दिवस नरकात राहायचं आणि परत जन्माला यायचं. नाहीतर स्वर्गात गेला, किती जरी पुण्य कमवलं तरी माघारी जन्माला यायचं. अर्जुनाला सांगत असताना देव म्हणतात, अर्जुना तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम चिने पुण्यमर्त्य लोकम विशंती यवम त्रैधर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंती. त्याच्यावर चिंतन करताना माऊली सांगतात, जव पुण्याची पावटी सरे सवेची नृपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. परत मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतोच. इंद्र जरी झाला तरी त्याचं पुण्य संपल्यानंतर मृत्यू लोकात यावं लागतं. मग आपण तर कुठले हो? इंद्राला सुद्धा खाली यावं लागतं, कोणत्या ना कोणत्या रूपानं. पुण्य जेवढे जितकं आहे तेवढे दिवस आपण स्वर्गात राहू शकतो. जेवढं पाप आहे तेवढे दिवस आपण नरकात राहतो आणि परत जन्माला येतो, परत मरतो, परत स्वर्गात किंवा नरकात जातो, परत फळ भोगली, परत जन्माला येतो, परत मरतो. हे चक्र चालूच आहे. आणि या चक्रातून वाचण्यासाठी आपल्याला मोक्ष प्राप्त करणं अगदी जरुरीच आहे. अर्थात मुक्त होणं, मुक्त व्हावं लागतं. पण हे काही आपल्याच्यानं शक्य होत नाही. का? त्याचं कारण आहे विषय. विषय वासना आपल्याला सोडत नाही. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक आंधळा होता आणि आंधळ्याला एक गजकरण होतं. गजकरण म्हणजे ते सारखं सारखं खाजवतं, त्याला गजकरण म्हणतात. मला माहिती आहे, पण शिटीतल्याला सांगतो. गजकरण होता आंधळ्याला. पूर्वीच्या काळामधलं आंधळ होतं. पूर्वीच्या काळामध्ये गावाच्या भोवताली भिंत राहायची आणि त्या भिंतीला एकच दरवाजा आणि त्याला वेस म्हणायचे. मग त्या आंधळ्याला गावाच्या बाहेर जायचं होतं. मग आंधळ्याने विचार केला, डायरेक्ट तर आपल्याला वेस सापडत नाही, मग भिंतीला हात लावावा आणि गोल वेराडा मारावा. जिथं दरवाजा हाताला लागेल, दरवाजा हाताला लागला की बाहेर निघून जावं. या दृष्टिकोनातून आंधळ्यानं भिंतीला हात लावला आणि गोल वेराडा मारत दरवाजापर्यंत आला. 50 फुटावर दरवाजा होता. तसा सरकत होता. याला माहिती नाही कुठं आहे, काय आंधळ आहे. आता येईल दरवाजा, आता येईल या चिंतनामध्ये हा 20 फुटावर दरवाजा आला. म्हणजे आंधळा दरवाजाच्या जवळ 20 फुटावर अंतरावर आंधळा येऊन पोहोचला. आंधळा आता विचार करतोय, आता येईल दरवाजा, आता येईल दरवाजा. असं करण्यात 5 फुटावर दरवाजा आला. शेवटी 2 फुटावर आला. आता आंधळ्याचा हात दरवाजाला लागणार आणि आंधळ मुक्त होऊन अर्थात दरवाजा वाट गावातून बाहेर जाणार. एवढ्यात याचं गजकरण होतं, ते खाजवलं. गजकरण खाजवलं. भिंतीचा हात सोडला आणि गजकरण खाजवत पुढे सरकला. दरवाजा गेला मागे. परत भिंतीला हात लावला, परत गोल फेरी मारली. दरवाजा जवळ आला की गजकरण खाजवायचं, पुढे जायचा, पुन्हा भिंतीला हात लावायचा, परत यायचा. दरवाजा आला प्रत्येक वेळेस गजकरण खाजवायचं. आणि आंधळ्याचं काही भिंत काही संपेना, दरवाजा काही हाताला लागेना. त्याचं ते फिरणं चालूच. दरवाजा जवळ आला की याचं गजकरण खाजवायचं. ही आपली स्थिती आहे. काय स्थिती आहे?
84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. त्याचं कारण काय? विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदरे. विषय सुखाच्या नादी लागल्यामुळं, अर्थात आता स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल की भिंत म्हणजे भक्ती मार्ग आहे, द्वार म्हणजे मोक्षाचं द्वार आहे, आंधळा म्हणजे जिज्ञासू जीव आहे. जिज्ञासू म्हणजे विषयी पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त. यापैकी जिज्ञासू म्हणजे ज्याला मोक्ष मिळावा वाटतो पण त्याला प्राप्त होत नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. तो जिज्ञासू जीव, अर्थात आपण सर्वजण आंधळे, बाह्य चक्षुनी नाही आंतरचक्षुनी आंधळे असल्यामुळं आपल्याला भक्ती मार्ग स्वीकारावा लागतो आणि मोक्षाचं द्वार प्राप्त करावं लागतं. पण आपण भक्ती मार्ग स्वीकारला म्हणजे भिंतीला हात लावला आंधळ्यानं आणि बरोबर मोक्षाच्या जवळ आलो भक्ती मार्गाद्वारे की आपलं विषयाचं जे गजकरण आहे विषयाचं ते खेचून घेतं आणि परमार्थ कडू वाटतो आणि संसार गोड वाटतो. अर्थात विषय गोड वाटतो. विषय विषयाचा परिपाळू गोड परमार्थ लागे कडू विषय तू गोडू जीवाशी झाला. इथं कडू विषय गोड वाटतो अर्थात विषय, पण हे विषयाचं सुख चांगलं नाही. मौलीनी चिंतन करताना सांगितलं हे विषयात सुख चांगलं नाही. कसं आहे? विषयाचे समसुख. कसं आहे समसुख? म्हणजे बेगडाची बाहुली, निस्ती बाहुलीच नाही तिची आभुराची सावली जाईल रया. बेगडाची बाहुली जास्त काळ टिकत नाही, सावली जास्त काळ टिकत नाही. तसं हे विषयाचं समसुख जास्त काळ टिकत नाही, पण हेच आपल्याला आयुष्यभर संपणार नाही या अपेक्षेने आपण त्याच्या जवळ येतो. मोक्षाचं द्वार मागं सरतं, आपण परत पुढल्या जन्माला हजर होतो. हे जन्मन मरण तर चालूच आहे. मला सांगायचं आहे काय, जन्मन मरण हे चक्र चालू आहे. जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, जन्मायचं मरायचं, हे चक्र चालू आहे. पण हे चक्र फिरत असताना आपणच जन्मतो, आपणच जगतो आणि आपणच मरतो. पण जगणंही आपल्या हातात नाही, मरणही आपल्या हातात नाही आणि जन्मनही आपल्या हातात नाही. जन्माला आपल्या मनावर येतो का? नाही. देवानं जिथं घातलं, बीडला घातलं म्हणून बीडला आलो. का आपल्या मनावर आलो? नाही. मला औरंगाबादला जायचं म्हणलं गेलो का? नाही. देवाच्या मनावर बीडला जन्म आला. आता देवानं जे प्रारब्धात लिहिलंय तेच घडायलंय, आपण काहीच करत नाही. जे प्रारब्धात लिहिलंय ते आपल्याला सध्या भोगावं लागतंय. मग ते पारमार्थिक असो अथवा सत्कर्म असो अथवा दुष्कर्म, आपल्या हातात जगणं सुद्धा नाही. का? आपलं प्रारब्ध हे परेच्छा प्रारब्ध आहे. पंचदशी मध्ये 3 प्रारब्ध सांगितलेले, स्वेच्छा प्रारब्ध, अनेच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. मग आपण दुसऱ्याच्या प्रारब्धावरची म्हणजे देवाच्या मनावर देवानं प्रारब्ध ठेवलंय आणि मरायचं केव्हा किंवा मारायचं केव्हा हे सुद्धा देवाच्याच हातात आहे. एवढंच नाही, जीवनात आपल्याला जेवढं मिळतं आणि आपल्या जीवनातून जेवढं गमावतो ते सुद्धा देवाच्या कृपेनं. सुख देणारा देव आहे, दुःख देणारा तोच देव आहे, श्रीमंत करणारा तोच देव आहे आणि डाका घालायला चोरट्यांना सांगणारा तोच देव आहे. संपत्ती देणारा तोच आहे, विपत्ती देणारा तोच आहे, मनाची प्रसन्नता देणारा तोच आहे, विषन्नता देणारा तोच आहे. सगळं देवच करतो. म्हणून महाराजांनी शब्द वापरलाय, जन्माला घालणाराही तोच आहे, मारणाराही तोच आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? देता देव विंदा. देवा
महाराज सांगतात तुकोबाराय म्हणतात जन्म तो मरतो हे आपलं काम आहे, पण तो जन्माला घालणारा देव आहे. देता देवविता आणि मारणारा तोच देव आहे. नेता नेवविता येथे याची सत्ता काय आहे. काही नाही, जन्म न मरण हे आपल्या हातात नाही. का देह हे काळाचे धन कुबेराचे हे जे मनुष्याचे काय आहे. आता देवच जन्माला घालतो, तोच देव मारतो, तोच देव जन्माला घालतो. असं ज्याच्यात सामर्थ्य आहे तो देव. आणि त्या देवासमोर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतिज्ञा करतात. घेईन मी जन्म याचा देवा, घेईन मी जन्म याचा देवा, घेईन मी जन्म याचा देवा, घेईन मी जन्म याचा देवा. महाराज सांगतात देव देता देवविता आणि नेता नेवविता आणि तेच तुकोबाराय त्याच देवासमोर त्याच अवतारामध्ये प्रतिज्ञा करतात. देवा येईन मी जन्म. आता विश्वास कोणत्या प्रमाणावर ठेवावा हा प्रश्न आहे. देता देवविता या प्रमाणावर ठेवावा का घेईन मी जन्म याजसाठी देवा या प्रमाणावर ठेवावा. घेईन मी जन्म याजसाठी देवा याच्यावर ठेवावं म्हणलं तर मग ते प्रमाण खोटं ठरतं. कोणतं? देता देवविता नेता देवविता येथे याची सत्ता काय आहे. आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर मग जन्म घेणं शक्यच नाही. जो देव जन्माला घालतो त्याच देवासमोर जर म्हणलं मी जन्म घेणार शक्य का?
जो साहेब नोकरीहून काढण्याच्याच कामाला असतो त्या साहेबासमोर मोठी चूक करून जर गेला एखादा आरोपी त्याच नोकरीवर असणारा आणि साहेब मी नोकरी करणार असं म्हटल्यावर ते ठेवल का? काढूनच टाकली. मग जर समजा तुकोबाने असं देवा म्हणत देवा मी जन्म घेणार तर मग जन्माला घालेल का देव? त्याच्यात हातात आहे जन्माला घालणं. आता बघा हा अभंग घेईन मी जन्म हा तुकोबार आहे. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे. आणि आलिया संसारा जो देता देवविता म्हटला तो फक्त तुकोबारायांनी लिहिलेला आहे. संत तुकोबारांनी लिहिलेला आहे. पण तो अभंग जे मुक्त नाही त्यांच्यासाठी आहे आणि हा अभंग तुकोबाराय मुक्त आहे. आणि तुकोबारायांचा अधिकार देवाला एवढं म्हणण्या जोगा आहे. जन्म घेणं निराळ आणि जन्माला येणं निराळ. अगोदर थोडं चिंतन करा. हा अभंग जसं बोलाल तसं बोलता येतो. अभंगाला विनंती म्हणता येते, अभंगाला प्रतिज्ञाही म्हणता येते. आता घेणं मी जन्म जरी शब्द प्रतिज्ञेचे असले तर तुकोबारांनी कदाचित म्हटला असेल आणि म्हटले सुद्धा हरिदासांचे घरी मज उपजवा जन्मांतरी हे चिदेगा पांडुरंगा म्हणशी काही मागा हे चिदेगा पांडुरंगा. मग अगोदर हे दान मागितलं असेल आणि मग घेईन मी जन्म कदाचित असंही म्हटले असतील. पण आपल्याला चिंतन करायचं विचार केला तर चिंतन केलं तर तुकोबारायांनी कदाचित असंही म्हटलं असेल अगोदर हरिदासांच्या घरी पुन्हा घेईन मी जन्म. पण आपल्याला चिंतन करायचं आहे प्रतिज्ञेच्या स्वरूपामध्ये तुकोबाराने असं कसं काय म्हटलं. जन्म घेणं निराळ आणि जन्माला येणं निराळ. जन्माला येतात ते जड जीव म्हणजे आम्ही तुम्ही जन्माला येतो आणि जन्म घेतात ते जे जन्माला आले त्यांचा उद्धार करण्यासाठी जे जन्म घेतात ते संत. जन्माला आलेल्यांच्या उद्धार करण्यासाठी जे येतात ते जन्म घेतात आणि आपण जन्मतो किंवा जन्माला येतो ऑटोमॅटिक. आपल्या मनात असो अथवा नसो आपल्याला नाविलाजास्त यावंच लागतं. पण संतांचं तसं नाही. संत ते त्यांच्या मर्जीवर येतात आणि त्यांच्या मर्जीवर जातात. त्याचं पहिलं कारण काय एवढा अधिकार त्यांचा कसा पोहोचू शकतो त्याचं कारण आहे संत या गावचे नसतात. मग कुण्या गावचे असतात? आम्ही वैकुंठवासी हे या गावचे असतात. मग आम्ही वैकुंठवासी
आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच व्हावे वर्ताया संत वैकुंठाचे येथे उपकारासाठी कोण आले कुठून आले आले गरजा वैकुंठी मूळ वैकुंठाचे आणि आले ते देवाचं काम करण्यासाठी मूळ वैकुंठाचे. मग ते असं म्हणू शकतात कसं जरी वैकुंठाचे असले तरी मी जन्म घेणं असं कसं म्हणू शकतात? त्याचं कारण आहे. काय कारण? जावाई सासरवाडीला जायचा झाला उदाहरणार्थ सांगतो बरं का, नाही तर संत इथले जावाई म्हणतात तसा नाही. हा जावायाला जर सासरवाडीला जायचं असेल तर जावाई सासरवाडीला स्वतःच्या मनावर जातो, तिथं वाटेल तेवढे दिवस राहू शकतो आणि स्वतःच्या मनावर तिथून निघतो आणि माघारी येतो. तसं संत त्या गावून या गावला त्यांच्या मनावर येतात, त्यांच्या मनावर राहतात आणि त्यांच्या मनावर जातात. पण आता तेच दृष्टांत फिरवून सांगतो. जावयाच्या घरी जर सासरा आला, जावयाचं घर मोठं, मुलीपशी खूप दिवस, महिना नाही, वर्ष नाही, आयुष्यभर राहावं वाटतं, पण नाविलाज असतो गावाकडे जावं लागतं. तसं आपण इथून वर जातो स्वर्गात, तिथं मस्त राहू वाटतं, सगळं आलिशान आहे, इंद्राची संपत्ती सारी नाही, कामधेनू कल्पतरू चिंतामणी, काही मागाल ते तिथं मिळतं, कल्पतरू मिळतो, कामधेनू गाय मिळते. मग आमच्याकडे कामधेनू कमी, 4 लिटरच्या ठिकाणी 8 लिटर दूध दिलं म्हणजे कामधेनू. तसं नाही, बहुत दडदरी झाली म्हैस गाय, परी ते काय होईल, आपल्या त्याचं चिंतन करायचं नाही. यंत्राची संपत्ती भरपूर आहे, तिथं आपल्याला राहावं वाटतं, पण नाविलाज असतो, पुण्य संपलं की माघारी यावंच लागतं. तसं आपण मुलीचे बाप आहोत की जावयाच्या घरी जास्त दिवस राहू शकत नाही. कार्यक्रमापुरतं गेलं 2 दिवस 4 दिवस, जास्तीत जास्त 5 दिवस, त्याच्यावर नाही. आता काय काय कसले जावई म्हणते ते, घुशे जावई, घर जावई, मग तो भाग नाही राहा. पण चिंतन करा, बापाला मुलीच्या घरी जास्त दिवस राहणं म्हणजे राहू वाटत नाही किंवा राहणं होत नाही, त्याला त्याच्या गावाकडे जावंच लागतं. तसं आपल्याला इथं यावंच लागतं, मर्जी असो अथवा नसो. तसं पण संतांचं तसं नाही. जावाई आल्याप्रमाणे ते ठाम स्वतःच्या इच्छेवर येतात, स्वतःच्या इच्छेवर राहतात आणि स्वतःच्या इच्छेवर वैकुंठाला जातात. कोण? संत. पण इथं येतात कशाला? वैकुंठाचे, त्यामुळे त्यांचा अधिकार पोचतो. हे पहिलं कारण असं म्हणण्याचं. त्यांचा अधिकार पोचतो का? पोचतो का? ते वैकुंठाचे. दुसरं कारण, ते अवतार घेतात ते देवाचंच काम करण्यासाठी. कशासाठी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. देवानं सर्व जीव तयार केले, त्यात एक मनुष्य तयार केला, त्याला बुद्धी जास्त दिली, वाचा दिली. आणि का दिले एवढं? मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढी बुद्धी दिली, वाचा दिली. का? हा तरी माझं भजन करील आणि मला समाधानी ठेवेल. पण तोच जीव सर्व जीवापेक्षा संसारात जास्त गुंतू लागला. मग बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. मग देवाला कळवळा येऊ लागला. मग देवानं काही देव लोकाला विनंती केली, म्हणजे तुम्ही देव आहात मला मान्य आहे, पण नरदेह प्राप्त होऊन संत या नावानं मृत्यू लोकात जा आणि माझा प्रचार करा. म्हणजे का? निवडणूक नाही, निवडणूक नाही प्रचार करायला. मग माझी भक्ती कशी करावी, भक्ती केल्यानं मिळतं काय, हे एवढं सांगा असं म्हटलं. आणि देवानं काही देव लोकाला संत या नावानं मृत्यू लोकात पाठवलं. आता बघा, तेही देव आहे आणि देव विष्णू ही देवच आहे. पण देवाचं काम करण्यासाठी ते बसून खाण्यापेक्षा इथं आले आणि पुण्याचं काम, देवाचंच काम करायला लागले. कशासाठी? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव किंवा महादोषी. एवढंच नाही, ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरली
उद्धरायाले मग हे संत कोण आहे? दुसरं कुणीच नाही. मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव आणि संत हे वेगळे नाही. देव आणि भक्त तुझा नाही विचार. किंवा देव आणि संत अवघा देवची झाला पाहे भरून अंतर्बाही. किंवा देव भक्तपण तुका म्हणे नाही भिन्न. देव आणि भक्तपण हे भिन्न नाही. यामुळं त्यांचा अधिकार मी जन्म घेणार असं बरोबरीच्या माणसाला आपण बरोबरीनं सहज संवाद साधू शकतो आणि तिथं निश्चयही करू शकतो. मग पहिलं कारण असं म्हणण्याचं ते संत आहे त्यांचा अधिकार पोचतो, ते जन्म घेतात. दुसरं कारण ते वैकुंठाचे इथं आले आणि त्यामुळं ते घेण मी जन्म असं म्हणू शकतात. तिसरं कारण ते देवाचंच काम करण्यासाठी आले आणि ते स्वतःच देव असल्यामुळं ते मी जन्म घेणार असं म्हणू शकतात. चौथं कारण आहे संत हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यांचा अधिकार देवापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि महत्वाचं म्हणजे संत हे देवापेक्षा कुण्याही ठिकाणी आघाडीवर आहे. आघाडीवर कसं? देव काय करतो? मुक्या माणसाला वाचा देतो. मुखम करोति वाचालम. मुक्याला वाचा देतो. पण माणूस जर मुका असेल तर त्याला वाचा देतो. पण संत मुक्या माणसालाच काय, लंगड्या माणसाला पायच काय. काय करतो देव? मुखम करोति वाचालम आणि लंगड्या माणसाला पाय देतो, मुक्याला वाचा देतो. पण संत माणसाला वाचा देतात. यात नवल काय? रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात म्हणजे रेड्याला वाचा देतात आणि माणसाला पाय देतात. यात नवल काय? चालविली जड नवल काय? पण ज्याला पायच नसतात त्याला चलवतात. चालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती. चालविली जड भिंती. अहो मुक्यालाच वाचा काय? रेड्या मुखे वेद बोलविला गर्भद्व्यांचा हरविला. म्हणून त्यांचा अधिकार पोचतो मी जन्म घेणार. एवढंच नाही, देवाला प्रारब्ध आहे. नामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुके ना. पण संतांना प्रारब्ध नाही. प्रारब्ध क्रियमान भक्ता संचित नाही जाण. त्यामुळे ते म्हणू शकतात मी जन्म घेणार. एवढंच नाही, संतांनी दुकान मांडलेलं आहे, देवाने दुकान मांडलेलं आहे. एका जागी मांडलेले दुकान देतो मोलाविन सर्व वस्तू. हे देवानं दुकान मांडलं. आणि संत सज्जनी मांडले दुकान जे जया पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती भोगाज झाटी कोणी तयाकडे न पाहिजे. फक्त फरक एवढाच आहे, दोघांनी दुकान मांडले. दोघांच्या दुकानात फुकट मिळतं. पण देवाच्या दुकानात 7 वस्तू मिळतात तर संतांच्या दुकानात 9. थोडक्यात सांगू, देवाच्या दुकानात काही ठराविक वस्तू मिळतात. पण संतांचं दुकान हे छोटं दुकान नाही. मग त्यांचं दुकान म्हणजे सुपर मार्केट आहे. जे जया पाहिजे ते आहे रे. काही मागा संतांच्या दुकानात सर्व प्राप्त होतं. त्यामुळं संतांचा अधिकार देवाला अधिकारानं बोलण्या इतका त्यांचा अधिकार आहे. एवढंच नाही तर देव अवतार घेतो कवा? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अद्भुतानम अधर्मस्य तदात्मानं सृजामहे. धर्माची हानी होत असली की देव अवतार घेतो. साधी हानी नाही, चांगली हानी व्हायला. सध्या धर्म आहे. देव केव्हा अवतार घेतो? जेव्हा पृथ्वी देवाकडे जाऊन बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार जाता, तेव्हा देव अवतार घेत असतो.
आणि कशासाठी घेतो? 3 कामं करण्यासाठी. कोणते कोणते? परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण, विनाशाय दुष्टताम, दुर्जनाचं संहारम, आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. 3 कामं करण्यासाठी. धर्माची संस्थापना, दुर्जनाचं संहारण, साधूचं रक्षण. पण संत वाढावया सुख, सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचे नाम. 6 कामं करण्यासाठी. म्हणून त्यांचा अधिकार तेवढा आहे. आता बघा, अधिकार असला तर माणसानं बोलावं, अधिकार नसेल तर बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये. मग तुकोबारांचा इथं अधिकार आहे. आणि तुकोबारांनी म्हटलेलं सुद्धा आहे, अधिकार तैसा दावेला मार्ग. किंवा यालाच आपण शेवटच्या चरणाकडे चिंतन करू. तुका म्हणे, रोग वैद्याचे अंगी नाही, करी जगी उपकार. जर वैद्याच्या अंगात रोग नसला, तो निरोगी असला, तर दुसऱ्यावर उपचार करतो. हे तुकोबारांचं प्रमाण आहे. आणि हेच नाही पुढे सरकावायचं. याच चरणात अर्थ बघा. तुका म्हणे, रोग वैद्याचे अंगी. मग जर त्याच्या अंगात रोग असला तर मग नाही करी जगी उपकार. मग जगात उपकार करत नाही. आणि जर नसला तर तुका म्हणे, रोग वैद्याचे अंगी नाही, मग करी जगी उपकार. हा, मग संत हे तुका म्हणे, रोग वैद्याचे अंगी नाही आणि मग करी जगी उपकार, या टप्प्यात बसतात. अर्थात ते देवापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांचा अधिकार पोचतो. घेईन मी जन्म. घेईन मी जन्म यासाठी देवा. हरिनाम महाराज बनून म्हणू शकतात, तुझी चरण साधा वया घेईन मी जन्म. तुझी सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन. मी जन्म घेईन म्हणण्याचं तेवढं सामर्थ्य त्यांच्यात आहे. व जन्म घेणं एवढी सोपी गोष्ट नाही. किती अवघड आहे. 6 महिने आईच्या पोटात कसं बसावं लागतं हे तुम्हाला हे गर्भाचा फोटो काढल्यानंतर दिसतं. हा, आकडून पडावं लागतं. 9 महिने 9 महिने 9 महिने आईच्या गर्भामध्ये. आणि साधं नसतं. आपण ते आकडून तर पडतोच, पण अंगाला विष्ठा रगडलेली असते, मूत्र रगडलेला असतो. हे सगळं सोसणं 9 महिने भाग असतं. मग जन्म घेतो. मग एवढं सोसून जन्म घेण्याची महाराज काही गरज आहे का? पण आहे का? जे जन्माला आल्यानंतर मिळतं ते जन्माला यायच्या अगोदर मिळत नाही. आणि महत्वाचं म्हणजे देवा, मी गर्भात जरी असलो ना, कुठं जरी असलो, आणि तू जर माझ्या पाठीशी असेल तर मग आनंदे निर्भर असू भलते ठाई. कुठेही असू दे, गर्भात सुद्धा असू दे, तुझी चरण सेवा साधावया मी जन्म घेईन. आणि संतांची धारणा सुद्धा आहे, तेवढं सामर्थ्य सुद्धा आहे. जन्म नाही त्यांच्या मनावर आहे आणि मरणही त्यांच्या मनावर आहे. नाथ बाबा 3 वेळा देह ठेवले, 3 वेळा उठले. 4थ्या वेळेस मात्र गोदावरीमध्ये उडी टाकली. तुकोबार आहे. प्रयाण झाल्यानंतर काही म्हणतात 8 वेळेस माघारी आली, काही म्हणतात 5 वेळेस माघारी आली, आणि काही म्हणतात 3 वेळेस आली. जे योग्य वाटेल ते घ्या. पक्क कोणच सांगत नाही. मग कुठं आता 8 वेळेशी म्हणतात, काही 5 वेळेशी म्हणतात, काही 3 वेळेशी.
तुम्हाला जे योग्य वाटेल, 8 वेळेस वाटलं 8 वेळेस, 5 वेळेस झालं 5 वेळेस, 3 वेळेस 3 वेळेस. हा, पण माझं म्हणणं आहे संताजी जगनाडे, निळोबाराय आणि भागीरथीचा शेवयाचा भात, निळोबारायांचा अनुग्रह आणि संताजी जगनाडीची माती ही 3 कामं करण्यासाठी तुकोबाराय 3 वेळा माघारी आली असा माझा विचार आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते घ्या, मी हेच घ्या म्हणत नाही. हा, एवढे सामर्थ्य त्यांच्यात आहे. पण आता प्रश्न असा आहे, महाराज जन्म घेईन म्हणतात, पण नेमकं कोणता? मनुष्याचा. का जोड जोडली मनुष्य देहा ऐशी. मनुष्य देह प्राप्त झाला म्हणजे 2 पायाच्याला सुद्धा मध्ये परवानगी असते. कळलं का? कुत्र्याने विचार केला मध्ये यावं आणि इथं असं जिथं शूटिंग चालू आहे तिथं बसाव आणि महाराजांचं मस्तपैकी कीर्तन ऐकावं, कीर्तन बघाव आणि मग जाव, असा विचार केला कुत्र्यानं. तर त्याला तिथून मध्ये कोणी येऊ देत नाही, बाहेरच हाणून लावतात. तेच याच राहिलं तर 4 पायाच्याला येऊ देत नाही, पण ते 2 पायाचं राहिलं तर कुणी अडवत नाही. या, कळलं का? 2 पायाचं कुणाला म्हणावं? अहो 2 पायाचं कुत्र म्हणणं म्हणजे कुत्र्याचा अपमान आहे. हा, का कुणाला म्हणा 2 पायाचं कुत्र? ज्याला दारू पिल्याशिवाय दिवस जात नाही, तमाशा बैठल्याशिवाय जमत नाही, आणि एकदा दारू चढवली पेला आणि रोडनी निघाला म्हणजे 40 फूटचा रोड एकट्याला पुरत नाही, आणि मागून हारणं व्हायचं तुझ्या बापाचा रस्ता आहे का, मग त्यालाच उलट बोलत. आणि एकदा गटारीत पडत त्याला 2 पायाचं म्हणावं. मग त्याला कुणी अडवत नाही. ये बाबा, मग ते कशाला नादी लागतं उगं भांडणं करायला, बसू द्या त्याला. का जोड जोडली मनुष्य देहा ऐशी. मनुष्य देहा म्हणून त्याला कुणी काही म्हणत नाही. आणि तेच जर कुत्र राहील तर कुणी येऊ देत नाही. वारकऱ्यासारखं कुत्र सज्जन राहू द्या, एकादशी दिवशी भाकर न खाणार राहू द्या, तरी त्याला कुणी येऊ देत नाही. पण वारकऱ्याच्या विरोधातला असू द्या, हा, नरकात जाणार हे त्याचं शीट आताच नोंदणी झालेला असू द्या, तरी त्याला यायला कुणी अडवत नाही. का? नरदेह आहे म्हणून. मग आपल्याला कळालं महाराज जन्म घेणार आहे तो नरदेह. बरं, का? म्हणजे कशासाठी? तुझी सेवा करण्यासाठी. आता तुझी म्हणजे नेमकं कोणत्या देवाला उद्देशून म्हटलेलं आहे? माझ्या 700 वर्ष पूर्वीच्या पूर्वजापासून, अर्थात विश्वंभर बाबापासून 14व्या वंशजापासून माझी घराने ज्या देवाची सेवा आली त्या देवाची सेवा. मग कुणाची सेवा आहे? माझ्या वडिलाची. मेरा शेवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्या पांडुरंगाची सेवा करण्यासाठी तुकोबाराय जन्म घेणार आहे. वेळ नसल्यामुळे सेवा एकदम आटोपती घ्यावी लागते, क्षमा असावी. माझ्याकडे काही चुकी नाही. मी इथं 7 वाजता आलो, पण आता उभा राहायला वेळ लागला तिथं मी काही करू शकत नाही. हा, पण एवढं म्हणू शकतो. शेवटी म्हणतो काय म्हणायचंय काही. काळजी करू नका, चांगलंच आहे. विठोबा इथं तुकोबारायने अभंगात 7वीत प्रतिज्ञा केलेली आहे. देवा, मी तुझी सेवा करण्यासाठी माझा जन्म आयुष्यभर घालवेन, माझं आयुष्य तुझ्या सेवेत घालवेन. देवा, तुझी सेवा करण्यासाठी मी जन्म घेईन मी जन्म यासाठी. देवा, तुझी चरण सेवा साधावया. आणि एवढंच नाही देवा, तुझी सेवाच करणार नाही, मग हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. तुझा हरिनाम गाईन, संतांचं पूजन करीन आणि महाद्वारात लोटांगण घालीन. इथं तुकोबाराने सिरियल कसं लावलंय बघा. देवाचं नाव अगोदर घ्यावं लागतं,
मग काय होतं, नित्य प्रेम भावे हरे पाठ गाय हरे कृपा होय तयावरे. हरे कृपा झाली की मग हरे कृपा झाली की मग संत प्राप्त होतात. बहु अवघड आहे संत भेटी, पण जग जेठी करुणा केली. देवाची कृपा झाली की मग देव कृपा करत असतो, म्हणजे संत भेटत असतात. देवाची कृपा झाली की संत भेटत असतात. मग संत भेटतात म्हणजे अगोदर देवाचं नामस्मरण कीर्तन, मग संतांचं पूजन, त्यांची सेवा, त्यांचं दासत्व झालं की ते आपल्यावर कृपा करतात. आणि कृपा करून आणि कुण्याही ठिकाणी असू दे, सुख दुःखात चाड नाही आम्हा, सुख दुःखात चाड राहणार नाही, अर्थात भेद राहणार नाही. म्हणजे हे करण्यासाठी सायास म्हणजे अजिबात काही करणार नाही देवा. आणि कसायास न करे न धरे यास, मग होई न उदास सर्व भावे. या देहावर या संसारावर मी उदास होईल. देहावर उदास होणं एवढं सोपी गोष्ट नाही. किती अवघड आहे, इतकं अवघड आहे की बोलता बस. आता देहावर उदास होऊन मनात जर आसक्ती नसली तर त्याचा उपयोग नाही. आसक्ती पाहिजे आणि देहावर उदासी पाहिजे. किती उदास, जर लागलं तरी कळू नये हरिनामाच्या चिंतनामध्ये, एवढं देहावर उदास राहावं. किंवा आणि जर देहावर माणूस उदास असला तर कवाच भीत नाही. म्हणून बघा, एखादी टाकलं, बाटली चढवली एखादी दारूची, तर आमच्या भागात खेड्यातलं बोलतो, तुमच्याकडलं नाही बाबा, तुमच्याकडली तेवढी होतच नसेल. एकदा एक बाटली चढवली की स्मशान भूमीमध्ये सुद्धा जाऊ द्या आणि एखादं प्रेत जळायलेला असू द्या, त्याला शिव्या देत आणि मला लागब तुझ्यात हिंमत असली भूत होऊन. आणि त्याची जर उतरली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी याला आठवलं आपण काल काय काय केलोय, तर घर सोडून डबड घेऊन जायला सुद्धा भेट, सोबत माणूस घेऊन जात. का उतरलेली असती निशा, आणि निषेध असतं तेव्हा देहावर नसतं, ते देहाच्या पलीकडल्या स्थितीत प्राप्त झालेला असतं. उदास असतं. ती उदास स्थिती म्हणजे कशी आहे, उदास ही स्थिती सुखाची नाही आणि दुःखाची नाही, बरोबर मध्य भागात आहे. ज्याला सुखी म्हणता येत नाही, दुःखी म्हणता येत नाही. दुःख झालं तर रडतही नाही आणि हसतही नाही, त्याला उदास म्हणावं. मारलं तरी रडत नाही आणि गुदगुल्या केल्या तर हसत नाही, त्याला उदास म्हणावं. म्हणजे सुखाच्या आणि दुःखाच्या मध्ये जी स्थिती आहे ती उदास आहे. आणि तसा मी देहावर उदास होईन. आणि मग हे एवढं करायचं म्हणता महाराज, याचं कारण काय, मोक्षामा घरी कामारे ते दाशे, होय सांगू तैशी तुका. वेळ कमी, त्यामुळं मोक्ष आमच्या घरी कामाला आहे देवा, म्हणजे याच जन्मात असं नाही. मग वारकऱ्यांच्या घरी मोक्षच काय, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करे, एवढंच नाही, रिद्धी सिद्धी द्वारे कर जोडून तिष्ठते. रिद्धी सिद्धीचं सोडा, मग चक्र गदा घेऊन हारी उभा असे त्यांचे द्वारी, आणि लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित लक्ष्मी काम करायला मोलकर्णी सारखं असते. कोण, लक्ष्मी. देव द्वारात द्वारपाला सारखा उभा असतो आणि मोक्ष घरात कामाला. मोक्षच नाही, काळ गुलाम सलाम करे तू कया घरी राहतो. काळ गुलाम आहे आणि नमस्कार करतो तो रोज, पाया पडतो तो कुंभारांच्या. एवढं सामर्थ्य या जन्मात मला प्राप्त झालं देवा. मग ही जर माझी प्रतिज्ञा तुम्ही पूर्णत्वाला नेलात तर निश्चित याही जन्मी माझ्या म्हणजे पुढल्याही जन्मी मोक्ष माझ्या घरी कामाला येईल. आणि बघा, जी सात्विक प्रतिज्ञा असते ती प्रतिज्ञा देव पूर्णत्वाला नेत असतो. आता वेळ असल्यामुळे काही विश्लेषण करून सांगत नाही. पण अनेक वेळा सात्विक प्रतिज्ञा केली. अर्जुनानं प्रतिज्ञा केली, जयद्रथाचं मुंडकं उडवून टाकेन सूर्योदयाच्या अगोदर. तर चक्र आडवं लावून अर्जुनाला सहकार्य देवानं केलं आणि मग तो सूर्य आणि हा जयद्रथ या स्थितीमध्ये जयद्रथाचं मुंडकं उडवलं. का, प्रतिज्ञा केली, पण सात्विक होती म्हणून त्याला सहकार्य केलं. नामदेव रायांनी 100 कोटी अभंग लिहिण्याचं हे केलं, प्रतिज्ञा केली. सात्विक होती म्हणून देवाने लिहिले, रुक्माई मातेने लिहिले. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, त्या 14ने लिहिले.
जनाबाईने लिहिले आणि राहिलेले तुकोबारायने 4 कोटी लिहिले. त्यापैकी 4092 प्राप्त आहे आणि बाकीचे सगळे कुठे आहे. असो, तो आपल्याला चिंतन करायचा वेळ नाही. सात्विक प्रतिज्ञा केली की देव पूर्णत्वाला नेत असतो. आता मौली ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोबांची समाधी इथं आहे आणि त्या समाधीच्या पादुका हरिद्वारला स्नानासाठी न्यायचा प्रोजेक्ट किंवा प्रतिज्ञा इथल्या बेडवाशी इथल्या लोकांनी केलेली आहे, गोविंद पंथांची. हा, आणि अशी जर सात्विक प्रतिज्ञा आपणही केली आणि ती सात्विक प्रतिज्ञा आहे. एवढंच नाही तर आषाढी वारी सुद्धा काढायचं म्हणतात. तुम्ही येता येता वाचलं, इथं अभंग चालू होता, सहज पाहिलं. ही जर अशी सात्विक प्रतिज्ञा असेल तर त्याला निश्चित देव सहकार्य करत असतो, स्वतः देव. मग आता तुम्ही आषाढी वारीला जावं म्हणजे देवाच्या नावानं तुमचे होईल. जाव असो, सात्विक प्रतिज्ञा असेल तर देव पूर्णत्वाला नेत असतो आणि तीच राजस किंवा तामस असेल तर नेत नाही. उद्या 1 जानेवारी आहे 2010, मग आज 31 डिसेंबर. मग काय करायचं? रात्री 12 वाजता जायचं हॉटेलला. मिरची मसाला, व्हेज अँड नॉन व्हेज, परमिट रूम अँड बिअर बार. कशाला? म्हणजे उद्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येताना 2 दिसल्या शुभेच्छा हार्दिक. एकतर गाडीच्या आडवा आला आणि दुसरा काय नाही, बिचारा रोडच्या कडेला झोपला होता. हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. चांगली गोष्ट आहे मुलं, धन्यवाद. हे असे करतात. आणि जर ठरवलं जायचं आज रात्री 12 वाजता, मिरची मसाला, धाबा, व्हेज नॉन व्हेज, बार अँड परमिट रूम, जायचं प्यायला मजा करायला. चला 10,000 रुपये 3 जण. मग जर यांच्या नशिबात ऍक्सिडेंट होणार असला येताना तर देव जातानाच करतो. जातानाच मरून जातात हे 3घही. आणि जर एखादा वारकरी कीर्तनाला इकडं कीर्तन महोत्सवात येत असेल आणि जर त्याचा ऍक्सिडेंट येतानाच असेल तर देव जाताना करतो. का? सहकार्य करतो देव. सात्विक प्रतिज्ञा असेल, जायचं बरं का कीर्तनाला, आणि कीर्तनाला जात असताना ऍक्सिडेंट होणार असेल तर कीर्तनाला इथं येईपर्यंत काही होत नाही त्याला, पण इथून निघाला. माणसं म्हणतात तो कीर्तनाला जाताना एकदम कट मारून गेलं बघा, पण वाचलं, पण येताना काय हो काळानं दाढ घातली. आणि काळानं नाही, त्याच्या प्रारब्धानं घातलेली. आपण सात्विक प्रतिज्ञा असेल तर देव त्याला सहकार्य करतो. तुकोबारायांची तर सात्विक प्रतिज्ञा आहे, देव निश्चितपणे त्याला पूर्तता करेल. तसं गोविंद पंथांच्या पादुका स्नानाला हरिद्वारला नेणे आणि त्यांची आषाढी पालखी सोहळा काढणे हेही सात्विक प्रतिज्ञा आहे. हा सात्विक निश्चय आहे. यालाही देव निश्चित सहकार्य करेल. आणि देवाच्या चरणी प्रार्थना की ती निर्विघ्नपणे पार पाडावा आणि सर्वांनी त्यांना सहकार्य करावं ही माझी विनंती. तुकोबाराय या अभंगात देवासमोर प्रतिज्ञा करतात आणि प्रतिज्ञा केलेली देवा जर तुम्ही पूर्ण कराल, देवाला म्हणतात देवा ही जरी शब्द प्रतिज्ञेची असली तरी ही माझी प्रतिज्ञा नाही, विनंतीच आहे, पण एवढी पूर्णत्वाला न्या. त्यामुळं मोक्ष आम्हा घरी. आम्हा म्हणजे आम्हा वारकऱ्यांच्या घरी. काम आम्हा म्हणजे माझ्या बायकोच्या पोराच्या घरी असं नाही. आम्हा म्हणजे आम्हा वारकऱ्यांच्या. संत वैयक्तिक बोलत नाही, संत सर्व वारकऱ्या सहित बोलतात. जेवढे वारकरी या वारकरी संप्रदायामध्ये आहे त्यांच्या घरी मोक्ष कामाला आहे. आणि हे मला प्राप्त पुढल्या जन्मात होण्यासाठी देवा घे नवी जन्म याजसाठी देवा तुझे चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. आनंदी निर्भर सुभदती ठाई सुख दुःख नाही चाडा म्हा. आणि कसायास नगरी नदध्यास होईन उदास सर्व भावी. मोक्षामा घरी कामारिते दाशी होय सांगू तैशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. बाळ गोबळा बोली कावी चुका वाकुडा पावली ती चोज करून माऊली रिजेवी. बघा जसं लहान लेकरू आईवडिलांना बोबडं बोलतं ते आईवडिलांना चांगलं वाटतं की आमचा मुलगा बोलायला शिकाला, तसं तुम्ही माझ्या एवढी धुवून जो मी कीर्तनासाठी अभंग त्या अभंगाचा हात सांगा सुनले चुकीचं बोललो ते बरोबर बोललो असं समजा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सांगायचं राहिलं
सर्व श्रोते मंडळींना, सर्व माता भगिनींना, सर्व टाळकऱ्यांना, सर्वांनाच इथं जेवढे आहे स्पीकरवाले, संयोजक मंडळी आणि खटोड प्रतिष्ठान बीड या प्रतिष्ठानला सुद्धा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि यांचे वर्ष कशाची जाऊ, म्हणजे सुखाची आणि समृद्धीची जाऊ. विनोदाचा भाग सुखाची जाऊ, समृद्धीची जाऊ आणि श्री संत मारुती महाराज कानेगावकर यांची प्रतिष्ठानला शुभ आशीर्वाद त्यांचे बरं का, माझी नाही. आणि माझी विनंती देवाना असंच दरवर्षी, ह्या वर्षी 6वं वर्ष आहे, दरवर्षी असंच कीर्तन महोत्सव ठेवावा, कीर्तन व्हावी आणि बेडकरांचा उद्धार व्हावा ही देवाच्या चरणी विनंती. किंबहुना केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, येत माझे जीवरले पायिक पवन. झालेली सेवा श्री सद्गुरूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. आणि कीर्तनाला वेळ कमी असल्यामुळं माझी काही चुकी नाही, मी सांगितलं आणि मी ऐकलं सुद्धा. काल सुद्धा लोक महाराजांनी म्हटलं तसं माझी काही चुकी नाही. मी इथं 7 वाजता आलोय, पण आता कीर्तनच उशिरा उभारलं, तिथं माझी काही गलती नाही. पण आता संपवायचं मात्र माझ्या हातात वेळच आहे. किती लागा उभारणार, 11:45 जरी उभारलं तर 11ला संपवणं माझं कर्तव्य आहे. आता म्हटले होते पण म्हणलं 11:30 नाही, 11ला संपवलेलं बरं. तरी सांगितले 11ला संपलेलं बरं, म्हणून इथंच कीर्तन थांबवतो. शेवट चाल मोक्ष आम्हा घरी कामाडी देदाची, मोक्ष आम्हा घरी कामाडी देदाची, मोक्ष आम्हा घरी कामाडी देदाची, मोक्ष आम्हा घरी
धन्यवाद महाराज. प्रतिष्ठानच्या विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा